ऑर्किडमध्ये मी आदेश किती पारित केलेले विदर्भ नागपूर या ठिकाणची शेती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांना आदेश आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन करा। शेतकऱ्यांना जी मदत पाहिजे ती मिळालीच पाहिजे, कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे। कारण मराठवाडा, विदर्भ, नागपूर आणि कोकणपट्टीमध्ये ढगफुटीमुळे, पावसामुळे 5 महिने झाल्यात पाऊस पडतोय, त्यामुळे भरपूर प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे, बागायतदाराचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या रनिंग सरकारला, महायुती सरकारला कळत नाही। शेतकऱ्यांना मदत देत असताना आखडता हात घेतात, परंतु इतर ठिकाणी करोड रुपयाचा जो व्यवहार होतो, टेंडर दिले जातात, तिथं करोड रुपयाचा व्यवहार केला जातो, परंतु जो बळीराजा आहे, जो पावसावर अवलंबून असतो, जो निसर्गावर अवलंबून असतो, त्या बळीराजाला मदत करताना हे सरकार आडमुठे धोरण का घेत आहे? त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे प्रांत ऑफिस सानप साहेब आणि तहसीलदार प्रांत ऑफिसरना या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन देणार आहोत आणि हीच मागणी करणार आहोत की बळीराजाला सुखीचे दिवस येऊ दे आणि महायुती सरकार असो किंवा कुठलेही सरकार असो किंवा दिल्लीचं सरकार असो की तुम्ही भरपूर प्रमाणात त्यांना मदत करा, कर्जमाफी करा। आमची जी मागणी होती 50,50,000 रुपये हेक्टर जमिनीचा भाव द्यावा, तो त्यांनी दिला नाही। काल शिवसेनेच्या आणि उद्धव साहेबांच्या धक्क्याने ही महायुती सरकारला काल कर्जमाफीचं पॅकेज देण्यासाठी डिक्लेअर करायला लागलं, पत्रकार परिषद घ्यायला लागली। काही का असे ना की शिवसेनेच्या दणक्यामुळे शेतकऱ्यांना थोड्या फार का होईना मदत मिळते, हे महत्त्वाचं आहे। आमची मागणी आहे की 100% कर्जमाफी झालीच पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टर त्यांना मदत मिळाली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही प्रांत साहेबांना भेटलो आणि तहसीलदारांना भेटणार आहोत।